Good morning, student. In last lecture, we learned about the objectives of pricing policies and the factor determining the pricing policies. In today's lecture, we learn about the pricing practices. There are various ways of formulating the pricing policies. The common method are as follows. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या मेथड दिल्या ज्याच्या माध्यमातून प्राइसिंग पॉलिसीज ही डिसाईड केली जाते मग ते कोणकोणत्या मेथड्स आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग. अंडर दिस सिस्टम प्राइस इज डिटरमाइंड अकॉर्डिंग टू द मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. Marginal cost is the cost incurred in the producing the additional unit of the commodity. Under perfect competition, the marginal cost curve cut the marginal revenue curve from the below, and at the point of equilibrium, marginal revenue is equal to marginal cost, and marginal revenue is equal to average revenue. Therefore, the marginal cost is equal to average revenue. Therefore, the price is charged according to the marginal cost of production. फर्स्ट आपल्याला मेथड दिली आहे ती म्हणजेच मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग. तर मार्जिनल कॉस्ट प्राइसिंगमध्ये काय केलं जातं तर प्रोडक्शनची जी काय मार्जिनल कॉस्ट आहे त्यानुसार आपल्याला प्रोडक्टची प्राइस ही डिसाईड केलेली दिसून येते. म्हणजेच प्राइसिंग पॉलिसी डिसाईड करताना त्या ठिकाणी प्रोडक्शनची जी काही मार्जिनल कॉस्ट आहे ती विचारात घेऊन त्यानुसार आपल्याला प्राइसिंग पॉलिसी ही डिसाईड केलेली दिसून येते. त्याचबरोबर मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय तर एखादं युनिट ॲडिशन प्रोड्यूस केल्याच्यानंतर आपल्याला किती प्रमाणात जास्त त्या ठिकाणी कॉस्ट येते त्यालाच आपण मार्जिनल कॉस्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच फर्स्ट युनिट प्रोड्यूस केलं आणि सेकंड युनिट प्रोड्यूस केलं तर सेकंड युनिट प्रोड्यूस केल्याच्यानंतर आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी ॲडिशनल कॉस्ट आली आहे त्यालाच आपण त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट असं म्हटलं जातं. आणि परफेक्ट कॉम्पिटिशनचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू करला खालील बाजूने कट केल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी इक्विलिब्रियम पॉईंट आहे असं म्हटलं जातं. व त्यानुसार प्रत्येक फर्म ही आपल्याला त्या ठिकाणी आपलं प्रोडक्शन असेल हे त्या ठिकाणी तयार करताना दिसून येतात. म्हणजेच आउटपुट प्रोड्यूस करताना दिसून येतात. त्याचबरोबर त्या पॉईंटवरती म्हणजेच इक्विलिब्रियम पॉईंटवरती आपल्याला माहितीच आहे की मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट या दोघांचे व्हॅल्यू आपल्याला ठिकाणी इक्वल असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर मार्जिनल परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये मार्जिनल रिव्हेन्यू आणि मार्जिनल ॲव्हरेज रिव्हेन्यू यांची कॉस्ट आपल्याला सिमिलर असलेले दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रिव्हेन्यू हा त्या ठिकाणी आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये इक्वल असलेला दिसून येतो. म्हणूनच परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये त्या ठिकाणी आपण मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग मेथडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण प्रोडक्टची प्राइस ही डिसाईड केली जाते. म्हणजेच प्राइसिंग पॉलिसी डिसाईड करताना परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये आपण मार्जिनल कॉस्ट ही विचारात घेतली जाते. Under imperfect competition, equilibrium is attained at the point where the marginal revenue is equal to marginal cost and the marginal cost curve cut the marginal revenue from the below. Here the price is charged is the more than the marginal cost. To adopt this method, firm need to correct information about the marginal cost and marginal revenue, which is difficult to obtain. त्याचबरोबर जर आपण इनपरफेक्ट कॉम्पिटिशन मार्केटचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की इक्विलिब्रियम पॉईंटला मार्जिनल रिव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट इक्वल असतात. त्याचबरोबर मार्जिनल कॉस्ट करला त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट करने मार्जिनल रिव्हेन्यू करला खालील बाजूने कट केलेलं दिसून येतं. परंतु यामध्ये जी काही प्रोडक्टची प्राईस चार्ज केली जाते ती आपल्याला मार्जिनल कॉस्टपेक्षा जास्त केलेली दिसून येते. म्हणजेच प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्टपेक्षा जास्त डिसाईड केलेली दिसून येते. परंतु जर आपल्याला इम्परफेक्ट मार्केट कॉम्पिटिशनमध्ये जर मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग मेथडच्या माध्यमातून जर प्राइस पॉलिसी डिसाईड करायची असेल तर त्या ठिकाणी फर्मला त्या ठिकाणी करेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजेच मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रिव्हेन्यू विषयीची करेक्ट इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजेच मार्जिनल कॉस्ट किती आहे आणि मार्जिनल रिव्हेन्यू किती आहे त्याची ॲक्युरेट इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. तरच आपण त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग मेथडच्या माध्यमातून इनपरफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये आपण प्राईस डिसाईड करू शकतो. परंतु अशा प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे म्हणजेच मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रिव्हेन्यूची करेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणं खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे इम्परफेक्ट मार्केट कॉम्पिटिशनमध्ये आपण मार्जिनल कॉस्ट प्राइसिंगच्या माध्यमातून आपण प्राईस डिसाईड करू शकत नाही. फक्त परफेक्ट कॉम्पिटिशन ज्या ठिकाणी आहे त्याच मार्केटमध्ये आपण मार्जिनल कॉस्ट प्राइसिंगच्या माध्यमातून प्राईस ही डिसाईड करू शकतो. नेक्स्ट मेथड इज फुल कॉस्ट प्राइसिंग. Two famous economists of Oxford University, Hill and Hitch, developed this concept of pricing. It is also called as markup pricing or the cost plus pricing. Under this method, the firm will first establish the average variable cost of producing a normal or the standard level of output. To this average variable cost, overhead cost per unit and also margin of normal profit are added. The formula for calculating the markup pricing is M is equal to P minus C divided by C. Where the M is a markup on cost, P is the price of the product and the C is the average cost of product. Here the P minus C is termed as the profit margin. The profit margin can be obtained by the rearranging the equation as follows. P is equal to C in bracket 1 plus M. नेक्स्ट आपल्याला मेथड दिली आहे ती म्हणजेच फुल कॉस्ट प्राइसिंग.
ही मेथड ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे 2 फेमस इकॉनॉमिस्ट हेल अँड हिच यांनी ठिकाणी डेव्हलप केली आहे. त्याचबरोबर या मेथडला त्या ठिकाणी मार्कअप प्राइसिंग किंवा कॉस्ट प्लस प्राइसिंग असं देखील म्हटलं जातं. तर यामध्ये सुरुवातीला काय केलं जातं, तर नॉर्मल प्रोडक्शनच्या वेळी किंवा स्टँडर्ड लेवल आउटपुटच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट किती येणार आहे ती त्या ठिकाणी एस्टिमेट केली जाते व त्यानुसार आपल्याला प्रोडक्टची प्राईस ही डिसाईड केलेली दिसून येते. आणि त्यामध्ये जर नॉर्मली आपण जर पाहिलं तर 70 to 80% ही कॅपॅसिटी त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर त्यामध्ये व्हेरिएबल कॉस्ट असेल, त्याचबरोबर ओव्हरहेड कॉस्ट पर युनिट असेल, त्याचबरोबर मार्जिन ऑफ नॉर्मल प्रॉफिट असेल, हे त्या ठिकाणी आपल्याला ॲड केलेलं दिसून येतं. म्हणजे आपलं जे काही नॉर्मल प्रॉफिट आहे ते त्या ठिकाणी ॲड केलं जातं. त्याचबरोबर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट असेल, त्याचबरोबर ओव्हरहेड कॉस्ट पर युनिट असेल, ही सर्व कॉस्ट त्या ठिकाणी ॲड करून त्यानुसार आपल्याला प्राईस ही डिसाईड केलेली दिसून येते. तर हे फॉर्म्युलाच्या माध्यमातून कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, तर मार्कअप प्राईस इज इक्वल टू P - C डिवायडेड बाय C. तर एम म्हणजेच काय, तर मार्कअप ऑन कॉस्ट, त्याच्यानंतर पी म्हणजेच काय, तर प्राईज ऑफ द प्रोडक्ट, अँड सी म्हणजेच ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मार्कअप प्राईस ही त्या ठिकाणी डिसाईड करत असतो. त्याचबरोबर आपण या इक्वेशनमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की P - C म्हणजेच काय, तर आपला जो काही प्रॉफिट मार्जिन आहे तो त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. म्हणजे प्रोडक्टची प्राईस मायनस प्रोडक्टची जी काही कॉस्ट असेल त्याच्यामधला जो काही डिफरन्स आहे तो म्हणजेच आपला प्रॉफिट मार्जिन असतो, तो त्या ठिकाणी P - Cच्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. तर ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी थोड्याफार रिअरेंजमेंट केलं तर आपल्याला लक्षात येईल की या पद्धती म्हणजे नेक्स्ट पद्धतीने देखील आपण त्या ठिकाणी प्रॉफिट मार्जिन जो आहे तो आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. मग त्यामध्ये कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो, तर P इज इक्वल टू C इन ब्रॅकेट 1 + M, म्हणजेच कॉस्ट इन ब्रॅकेट 1 + मार्कअप व्हॅल्यू, याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रॉफिट हा त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. इकॉनॉमिस्ट हेल अँड हिच ॲनालाइज द बिहेवियर ऑफ नियरली 38 फर्म्स regarding their pricing policies. They arrive at the conclusions that firms do not follow the principles of the equating marginal revenue with the marginal cost. The firm in their opinion do not try to fix the price according to the marginal revenue and the marginal cost. Instead they adopt the cost plus pricing. This method can be explained with the help of the example. म्हणजे त्या ठिकाणी दिलं आहे की फेमस इकॉनॉमिस्ट हेल अँड हिच यांनी आपली प्रायझिंग पॉलिसी जी आहे किंवा प्रायझिंग मेथड जी आहे ती इस्टॅब्लिश करत असताना त्या ठिकाणी 38 फर्मची त्या ठिकाणी आपल्याला बिहेवियर ॲनालाइज केलेलं दिसून येतं. म्हणजेच त्यांनी आपली जी काही फुल कॉस्ट प्रायझिंग मेथड आहे ती डेव्हलप करत असताना जवळजवळ 38 फर्मची जी काही बिहेवियर आहे ते त्या ठिकाणी ॲनालाइज करून त्यानुसार त्यांनी आपल्याला प्रायझिंग पॉलिसी ही डिसाईड केलेली दिसून येते. मग त्यांनी त्याच्यावरून त्यांनी असं कन्क्लुजन काढलं आहे की जर त्याने एखाद्या फर्मने त्या ठिकाणी कॉस्ट प्लस प्रायझिंगच्या माध्यमातून जर आपली प्रायझिंग पॉलिसी डिसाईड करायची असेल तर त्यांना मार्जिनल कॉस्ट किंवा मार्जिनल रिव्हेन्यू हे इक्वल करणं गरजेचं नसतं. म्हणजे एखाद्या फर्मचं जर समजा त्या ठिकाणी मार्जिनल रिव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट ही जर त्या ठिकाणी इक्वल येत नसेल तरी देखील त्या ठिकाणी आपण कॉस्ट प्लस प्रायझिंग मेथडच्या माध्यमातून प्राईज पॉलिसी ही डिसाईड करू शकतो. मग ती कशा पद्धतीने डिसाईड केली जाते ते आपण पुढे दिलेल्या एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहणार आहोत. Let us suppose that a firm has capacity to produce 1,000 units. It uses 75% of its capacity and consider as the standard output. The total variable cost incurred is rupees 1,500 and the overhead cost is rupees 715. The markup decided by the firm is 25%. The above information can be substituted in the formula and the price can be determined. So the standard output is equal to 7,500 unit. Total variable cost is equal to rupees 1,500. Therefore the average variable cost is equal to 1,500 divided by 715 is equal to 2. Total overhead cost is rupees 715. So the average fixed cost is equal to 7,015 divided by 7,015 is equal to 1 rupees. Therefore the average cost is equal to 2 plus 1 is equal to 3. The formula to find out price is P is equal to C in bracket 1 plus M. P is equal to 3 in bracket 1 plus 0.25 is equal to 3.75. Therefore, the price per unit under the cost plus pricing will be rupees 3.75 per unit. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे त्यामध्ये सांगितले की एका फर्मची प्रोडक्शन कॅपॅसिटी ही त्या ठिकाणी 1000 युनिट आहे. त्यापैकी ती फक्त 75% युनिटची कॅपॅसिटी जी आहे ती यूज करते व त्याच्या माध्यमातून आपल्याला स्टँडर्ड लेवलचं आउटपुट घेताना दिसून येते. आणि त्या स्टँडर्ड लेवलचे आउटपुट घेण्यासाठी त्या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्ट जी येते, टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही त्या ठिकाणी 1500 रुपये त्या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्ट येते. आणि त्याच्या माध्यमातून ओव्हरहेड कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला 750 रुपये ओव्हरहेड कॉस्ट येते.
आणि त्या फर्मने डिसाईड केले की मार्कअप व्हॅल्यू ही 25% असली पाहिजे, म्हणजेच मार्कअप व्हॅल्यू हा त्या ठिकाणी मार्कअप हा त्या ठिकाणी 25% असला पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला ठिकाणी प्राईस डिसाईड करायचे, प्राईस इस्टिमेट करायची की किती प्राईस असली पाहिजे. मग त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की आपण कोणकोणत्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत त्या आपण पहिल्या विचारात घेऊ. त्यामध्ये पहिली गोष्ट दिली आहे ती म्हणजे स्टँडर्ड आउटपुट. स्टँडर्ड आउटपुट कसा आयडेंटिफाय केला, तर टोटल जे काही युनिट कॅपॅसिटी आहे 1000 युनिट, त्याच्यापैकी फक्त 75% युनिट कॅपॅसिटी यूज केली, त्याच्यावरून आपल्याला स्टँडर्ड आउटपुट दिसून येतं. मग ती स्टँडर्ड आउटपुट किती आहे, तर 750 युनिट हे ठिकाणी स्टँडर्ड आउटपुट त्या ठिकाणी डिसाईड झालं. त्याच्यानंतर टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही आपल्या ठिकाणी 1500 रुपये दिलेली आहे. मग ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट किती आहे, पर युनिट व्हेरिएबल कॉस्ट किती आहे, तर 1500 डिवायडेड बाय 750 म्हणजेच 2 रुपये त्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट किंवा पर युनिट व्हेरिएबल कॉस्ट ही आयडेंटिफाय झाली. त्याच्यानंतर टोटल ओव्हरहेड कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला किती मिळाली आहे, तर 750. टोटल ओव्हरहेड कॉस्ट म्हणजे टोटल फिक्स कॉस्ट. त्याच्यावरून आपण ॲव्हरेज फिक्स कॉस्ट आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे 750 टोटल फिक्स कॉस्ट असेल, त्याच्या माध्यमातून आपली स्टँडर्ड आउटपुट 750 म्हणजेच ॲव्हरेज फिक्स कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला 1 रुपया याप्रमाणे आपल्या ठिकाणी ॲव्हरेज फिक्स कॉस्ट ही मिळाली आहे. तर ॲव्हरेज फिक्स कॉस्टवरून आणि ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट करून आपण त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट, टोटल ॲव्हरेज कॉस्ट ही ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यावरून 2+1 म्हणजे 2 ही व्हेरिएबल कॉस्ट झाली, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, आणि 1 रुपीज ही व्हेरिएबल फिक्स कॉस्ट, ॲव्हरेज फिक्स कॉस्ट. याच्यावरून आपण ॲव्हरेज टोटल कॉस्ट ही आयडेंटिफाय केली. तर ॲव्हरेज टोटल कॉस्ट किती आहे, तर 3 रुपये. त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आता प्राईस डिसाईड करू शकतो. तर फॉर्म्युला काय आहे, तर P = C इन ब्रॅकेट 1+M. तर P म्हणजेच काय, तर प्राईस, C म्हणजेच काय, तर कॉस्ट, आणि M म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपण मार्कअप व्हॅल्यू जी त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली आहे. तर मार्कअप व्हॅल्यूला आपण जर 100ने डिवायडेड केलं तर आपल्याला लक्षात येईल की 0.25 हा त्या ठिकाणी आपल्याला मार्कअप व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. पर्सेंटेज आहे, त्यामुळे आपण जर पर्सेंटेज कमी केली तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की 25 रुपीज आपल्या ठिकाणी 0.25 हा ठिकाणी मार्कअप मिळालेला आहे. मग दिलेल्या व्हॅल्यूचं इक्वेशन आपण सॉल्व्ह केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की 1 + 0.25 हे केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की 1.25 आपल्याला त्या ठिकाणी आन्सर मिळालं. त्याच्यानंतर × 3 केल्यावर आपल्याला 3.75 हे त्या ठिकाणी आपल्याला प्राईज मिळालेलं आहे. म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट प्लस प्राइसिंगच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी पर युनिट प्राईस ही त्या ठिकाणी आपल्याला 3.75 पर युनिट ही मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपण कॉस्ट प्लस प्राइसिंगच्या माध्यमातून आपण पर युनिट प्राईस किंवा प्राइसिंग पॉलिसी आपण त्या ठिकाणी डिसाईड करू शकतो. Many major industries like automobile, electronic applications, etc. prefer a 25% markup. This method has a number of advantages. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला दिलं की ज्या काही मेजर इंडस्ट्रीज आहेत, मग त्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक ॲप्लिकेशन्स तयार करणारी इंडस्ट्री असेल, अशा प्रकारचे ज्या काही मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला 25% मार्कअप हा त्या ठिकाणी डिसाईड करताना दिसून येतात. म्हणजे जास्तीत जास्त 25% मार्कअप आपल्याला त्या ठिकाणी ते घेताना दिसून येतात. तर या मेथडचे म्हणजेच फुल कॉस्ट प्राइसिंग किंवा कॉस्ट प्लस प्राइसिंग मेथडचे आपल्याला काही ॲडव्हांटेजेस दिलेले आहेत. मग ते ॲडव्हांटेजेस कोणकोणते आहेत आपण पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज इट इज व्हेरी सिम्पल मेथड, इट रिक्वायर्ड लेस डेटा अँड इट इज अ लेस टाईम कन्झ्युमिंग. फर्स्ट ॲडव्हांटेज दिला आहे तो म्हणजेच ही एकदम सिम्पल मेथड त्या ठिकाणी आहे. म्हणजेच फुल कॉस्ट प्राइसिंगच्या माध्यमातून किंवा कॉस्ट प्लस प्राइसिंगच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जी काही प्राइसिंग पॉलिसी डिसाईड करणार असतो किंवा प्राईस आयडेंटिफाय करणार असतो ती एकदम सिम्पल मेथडने आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर या मेथडच्या माध्यमातून आपल्याला प्राईस डिसाईड करण्यासाठी अगदी कमी प्रमाणात डेटा किंवा लेस डेटा जो आहे तो आपण त्या ठिकाणी गरज असलेला दिसून येतो. म्हणजेच अगदी कमी प्रमाणात डेटा त्या ठिकाणी आपल्याला गरजेचा दिसतो. त्याचबरोबर टाईम देखील आपल्याला कमी प्रमाणात लागतो. लेस टाईम कन्झ्युमिंग मेथड ही त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने आपण पहिला ॲडव्हांटेजेस आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच या मेथडच्या माध्यमातून अगदी सिम्पल वेने आपण त्या ठिकाणी प्राईस डिसाईड करू शकतो. त्याचबरोबर अगदी लवकरात लवकर कमी टाईममध्ये आपण त्या ठिकाणी प्राईस डिसाईड करू शकतो. त्याचबरोबर लेस डेटामध्ये देखील आपण त्या ठिकाणी प्राईस डिसाईड करू शकतो. अशा पद्धतीचा ॲडव्हांटेजेस हा त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट इज इट इज इझी टू अप्लाय. म्हणजेच ही मेथड अप्लाय करण्यासाठी अगदी इझी असलेली दिसून येते. म्हणजेच याच्या माध्यमातून आपल्याला प्राईस डिसाईड करण्यासाठी एकदम इझिली आपण त्या ठिकाणी प्राईस डिसाईड करू शकतो. नेक्स्ट इज दिस मेथड इन्शुअर्स द स्टॅबिलिटी इन प्राईस व्हेन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिमेन स्टेबल. म्हणजेच या मेथडच्या माध्यमातून आपल्याला जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही जर स्टेबल असेल तर त्या ठिकाणी या मेथडच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टची प्राईस देखील आपण त्या ठिकाणी स्टेबल ठेवू शकतो. म्हणजेच आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या माध्यमातून आपण प्रोडक्टची प्राईस किंवा आपली प्राइसिंग पॉलिसी ही स्टेबल ठेवण्यासाठी आपल्याला कॉस्ट प्लस प्राइसिंग किंवा फुल कॉस्ट प्राइसिंग मेथडची आपल्याला मदत होताना दिसून येते. नेक्स्ट इज इट इज इझियर टू इन्क्रीज द प्राईस इन रिस्पॉन्स टू द चेंज इन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अंडर दिस मेथड.
म्हणजेच त्या ठिकाणी जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर चेंज होईल त्यानुसार आपल्याला प्रोडक्टची प्राईस देखील त्या ठिकाणी आपल्याला वाढवायला मदत होताना दिसून येते. म्हणजे जर समजा आपल्या प्रोडक्टचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ती जर वाढली तर या मेथडच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रोडक्टची प्राईस देखील इन्क्रीज करायला इझी मेथडने आपल्याला मदत होताना दिसून येते. अशा प्रकारचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस हे त्या ठिकाणी आपल्याला या मेथडच्या माध्यमातून झालेले दिसून येतात. कॉस्ट प्लस प्राइसिंग मेथड सफर फ्रॉम सम लिमिटेशन्स. सम ऑफ देम आर ॲज फॉलोज. So the first is, it is not possible to estimate the precisely the variable cost, overhead cost and distribute it among the various product produced by the firm. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट प्लस प्राइसिंगचे काही लिमिटेशन्स दिले त्यामध्ये पहिल्या लिमिटेशन्स दिले तो म्हणजेच जर समजा एखादी फर्म ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असेल तर त्या फर्मची आपल्याला कॉस्ट प्लस प्राइसिंगच्या माध्यमातून आपण प्राईस डिसाईड करू शकत नाही, कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट असेल त्याचबरोबर ओव्हरहेड कॉस्ट असेल ही दोन वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये किंवा दोनपेक्षा जास्त जे काही वेगवेगळे प्रोडक्ट असतील त्या फर्मचे त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कॉस्ट प्लस प्राइसिंगच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी एखादी फर्म ही जर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट घेत असेल प्रोडक्शन करत असेल तर त्याच्या माध्यमातून आपण प्रोडक्टची प्राइस ही डिसाईड करू शकत नाही. नेक्स्ट इज, इट हॅज इग्नोर द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट अँड रिप्लेसमेंट कॉस्ट. दिस इज कन्सिडर ॲज अ सिरियस ओमिशन. नेक्स्ट आपल्याला लिमिटेशन्स दिले ते म्हणजेच आपण ज्या वेळेला फुल कॉस्ट प्राइसिंगच्या माध्यमातून किंवा कॉस्ट प्लस प्राइसिंगच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राइस डिसाईड करत असतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असेल किंवा रिप्लेसमेंट कॉस्ट असेल ही पूर्णपणे इग्नोर केली जाते, म्हणजेच ती कॉस्ट या ठिकाणी अवॉइड केल्या जातात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिमिटेशन्स हे त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात. नेक्स्ट आहे ते म्हणजेच सम इकॉनॉमिस्ट आर ऑफ द ओपिनियन दॅट प्राइसिंग शुड बी बेस्ड ऑन द मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग रादर दॅन द ॲव्हरेज कॉस्ट प्राइसिंग. त्याचबरोबर नेक्स्ट आपल्याला लिमिटेशन्स दिले त्यामध्ये सांगितलं की काही इकॉनॉमिस्टचा ओपिनियन आहे की आपण प्रोडक्टची प्राईस डिसाईड करत असताना आपण जास्तीत जास्त भर हा त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट प्राइसिंगवरती दिला पाहिजे रादर दॅन ॲव्हरेज कॉस्ट प्राइसिंग. म्हणजेच ॲव्हरेज कॉस्ट प्राइसिंगच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त भर हा त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट प्राइसिंगवरती देऊन त्यानुसार आपण प्राईस पॉलिसी डिसाईड केली पाहिजे. परंतु आपण कॉस्ट प्लस प्राइसिंगचा विचार केला किंवा फुल कॉस्ट प्राइसिंगचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये आपण मार्जिनल कॉस्ट ही पूर्णपणे अवॉइड केली जाते व फक्त ॲव्हरेज कॉस्ट प्राइसिंगवरती आपण त्या ठिकाणी आपण प्रोडक्टची प्राईस ही डिसाईड करत असतो. त्यामुळे हे लिमिटेशन्स आपल्याला ठिकाणी येताना दिसून येतात. नेक्स्ट इज, दिस मेथड हॅज नॉट कन्सिडर द डिमांड साईड. म्हणजेच या मेथडच्या माध्यमातून आपण प्राईस डिसाईड करत असताना आपण डिमांड साईड कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी कन्सिडर केली जात नाही. म्हणजे प्रोडक्टला डिमांड किती प्रमाणात असेल, किती प्रमाणात त्या ठिकाणी डिमांड वाढेल, किती प्रमाणात डिमांड कमी होईल हा फॅक्टर त्या ठिकाणी या प्राइसिंग मेथडमध्ये कन्सिडर केला जात नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे लिमिटेशन्स हे आपल्याला कॉस्ट प्लस प्राइसिंग किंवा फुल कॉस्ट प्राइसिंगमध्ये आपल्याला येताना दिसून येतात. Despite all the criticism, in reality many firms follow this method. The number of reasons were given by the economists are as to why the firm picks their price at full cost. Some of them are as follows. म्हणजेच फुल कॉस्ट प्राइसिंगमध्ये जे काही आपल्याला लिमिटेशन्स असतील किंवा क्रिटिसिझम असतील त्या ठिकाणी बाजूला ठेवून काही फर्म त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात या मेथडचा यूज करून आपल्या ठिकाणी प्रोडक्टची प्राइसिंग किंवा प्राइसिंग पॉलिसी आपल्याला डिसाईड करताना दिसून येतात. मग यामागची कारणं काय आहेत ती आपल्याला काही इकॉनॉमिस्टने त्या ठिकाणी मांडलेली दिसून येतात. मग ती कारणं कोणकोणती आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज, इफ द प्राइस इज अबाव द ॲव्हरेज कॉस्ट फर्म शुड मेक द सुपर नॉर्मल प्रॉफिट अँड दिस विल अट्रॅक्ट द कॉम्पिटिटर टू एंटर इन द मार्केट. म्हणजे त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला दिले की प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी जर ॲव्हरेज कॉस्टपेक्षा वरती असेल, म्हणजे ॲव्हरेज कॉस्टपेक्षा जर प्रोडक्टची प्राईस ही जास्त असेल तर फर्म ह्या ठिकाणी आपल्याला सुपर नॉर्मल प्रॉफिट अर्न करता दिसून येतात. म्हणजे ज्या वेळेला आपण ॲव्हरेज कॉस्टपेक्षा जास्त प्राईस त्या ठिकाणी घेत असतो त्यावेळेला फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला सुपर नॉर्मल प्रॉफिट हे घेताना दिसून येतात. त्यामुळे जे कोणी आपले कॉम्पिटिटर असतील ते त्या मार्केटकडे अट्रॅक्ट होताना दिसून येतात, म्हणजेच त्या मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी आपल्याला अट्रॅक्ट झालेले दिसून येतात. अशा प्रकारे या गोष्टीमुळे त्या ठिकाणी आपल्याला फर्म या ठिकाणी आपल्याला फुल कॉस्ट प्राइसिंग मेथडच्या माध्यमातून आपल्याला प्राइसिंग पॉलिसी डिसाईड करताना दिसून येतात. नेक्स्ट इज, फर्म फाइंड इट डिफिकल्ट टू गेट अ करेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द मार्जिनल रेव्हेन्यू अँड मार्जिनल कॉस्ट अँड हेन्स दे आर नॉट एबल टू फॉलो द मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग. नेक्स्ट आपल्याला रिझन दिले ते म्हणजेच आपण एखादी फर्मला त्या ठिकाणी मार्जिनल रिव्हेन्यू किंवा मार्जिनल कॉस्टची जी काही प्राईज आहे किंवा त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट असलेलं दिसून येतं. म्हणजेच मार्जिनल कॉस्ट फाइंड करणं त्याचबरोबर मार्जिनल रिव्हेन्यू फाइंड करणं हे खूप डिफिकल्ट असलेलं दिसून येतं. त्यामुळे प्रत्येक फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल कॉस्ट प्राइसिंगपेक्षा त्या ठिकाणी आपल्याला फुल कॉस्ट प्राइसिंग मेथड हे जास्त यूज करताना दिसून येतात. नेक्स्ट इज, मेनी एंटरप्रेन्योर थिंक दॅट फुल कॉस्ट प्राइस इज द राईट प्राइस टू चार्ज अँड दे डू नॉट वॉन्ट टू चेंज इट ऑफ्टेन. Moral convenience of the firm also influence them to follow this price.
म्हणजेच काही एंटरप्रेनरला त्या ठिकाणी वाटतं की जी काही फुल कॉस्ट प्राईज मेथडच्या माध्यमातून आपण जी काही प्राईस घेतो ती त्या ठिकाणी ॲक्युरेट प्राईस असलेली किंवा राईट प्राईस असलेली त्या ठिकाणी आपण चार्ज करतोय असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे ते काही झालं तरी आपल्याला त्या ठिकाणी आपली प्राईस ही चेंज करत नसतात, म्हणजेच त्यांना ती प्राईस चेंज करायची नसते. त्यामुळे ते आपल्याला फुल कॉस्ट प्राईजिंग मेथडच्या माध्यमातून आपल्याला प्राईस डिसाईड करताना दिसून येतात. त्याचबरोबर फर्मचे जे काही मॉरल कन्व्हिक्शन असतील त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला फुल कॉस्ट प्राईजिंग मेथड ही यूज करायला आपल्याला एंटरप्रेनरला भाग पाडताना दिसून येतात. अशा प्रकारची वेगवेगळी रिझन्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सगळे जे काही क्रिटिसिझम्स आहेत ते बाजूला ठेवून काही फर्म या ठिकाणी आपल्याला फुल कॉस्ट प्राईजिंग मेथडच्या माध्यमातून आपली प्राईस पॉलिसी डिसाईड करताना दिसून येतात. दिस मेथड इज कॉमनली यूज बाय द बिझनेस फर्म इन द ओलिगोपोली मार्केट. म्हणजे या ठिकाणी दिलं आहे की अशा पद्धतीची मेथड म्हणजेच फुल कॉस्ट प्राईजिंग मेथडच्या माध्यमातून ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमधील ज्या काही फर्म आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्राईजिंग पॉलिसी डिसाईड करताना दिसून येतात. म्हणजेच ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमधील ज्या काही फर्म आहेत ते आपल्याला फुल कॉस्ट प्राईजिंग मेथडचा यूज करून आपली प्राईस पॉलिसी डिसाईड करताना दिसून येतात. अशा वेगवेगळ्या प्राईजिंग मेथडच्या माध्यमातून फर्म ही आपल्याला ठिकाणी त्यांची प्राईस पॉलिसी डिसाईड करताना दिसून येतात. या ठिकाणी इतरही आपल्याला काही प्राईजिंग मेथड दिलेले आहेत, त्या कोणकोणत्या आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.